सुरुवातच करूया आत्ताच्या घडीच्या सर्वात मोठ्या बातमीला। शरद पवारांनी आरक्षणासंदर्भात मोठं विधान केलंय। आरक्षणाची मर्यादा 50% 75% वाढवा अशी मागणीच शरद पवारांनी केली आहे। सांगलीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे। केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी विधेयक आणावं, आम्ही सगळे पाठिंबा देऊ अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे। मराठा आरक्षणासोबतच अन्य जे समाज आरक्षणाची मागणी करतायत त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं आणि ते सुद्धा कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावू नये अशा पद्धतीने मिळावं अशी भूमिका सुद्धा शरद पवारांनी व्यक्त केली आहे। शरद पवारांची ही भूमिका म्हणजे राष्ट्रवादीकडून मोठं विधान म्हणू शकतो। ती आता 50% वर जात आहे। 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे। काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50% आरक्षण आहे, जाऊया 75%. एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78% होतं। आताच आपण ऐकलं शरद पवारांचं हे मोठं विधान। आरक्षणाबद्दल त्यांनी अत्यंत मोठं विधान केलेलं आहे। 50% आरक्षण जे आहे आतापर्यंत मर्यादा ती 75% करावी अशी त्यांनी डायरेक्ट केंद्राकडे मागणी केलेली आहे। खरं तर 50% आरक्षण 75% करणं हे केंद्राच्याच अखत्यारीत येतं। केंद्राने निर्णय घेतला तर आरक्षणाची मर्यादा वाढू शकते आणि त्या दृष्टिकोनातूनच शरद पवारांनी हे मोठं विधान केलंय। येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं विधान आपण म्हणू शकतो। तमिळनाडूत जे शक्य झालंय ते महाराष्ट्रात का शक्य होणार नाही असं शरद पवार म्हणाले आहेत। तर आरक्षण हा जो मुद्दा आहे, लोकसभेमध्ये आरक्षणाच्या मुद्द्याने मोठा फटका जो आहे महायुतीला बसवला होता किंवा इतरही पक्षांना, त्याच पार्श्वभूमीवरती शरद पवारांनी येत्या विधानसभेच्या तोंडावरती हे जे विधान केलंय ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। आरक्षणावरती शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करून एका प्रकारेच आरक्षणाची मागणी करणाऱ्या सर्व मतदारांना आपल्याकडे वेधण्याचा हे जो निर्णय घेतलाय ते बघू शकतो। मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सर, शरद पवारांनी आरक्षणासंदर्भात मोठं विधान केलेलं आहे। 75% जी आहे आरक्षण मर्यादा वाढवावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला यावर काय प्रतिक्रिया आहे? नाही, काही नाही। जेव्हा यांची सत्ता जाते तेव्हा यांचं डोकं खूप चालतं। सत्तेत होते तेव्हा तामिळनाड, कर्नाटक, महाराष्ट्र पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा आरक्षणाची मर्यादा वाढवा अशी जेव्हा मागणी पवार साहेबांकडे केली तेव्हा धुडकून गावली आणि पवार साहेबांनी मराठ्यांना आरक्षण देता येत नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली। आता निवडणुकीमध्ये लोकांना फसवायचं आणि मग 5 वर्ष काढायचे, हा एक यांचा एक नवीन राजकीय प्रोफेशन आहे। हे प्रोफेशनल राजकारणी आहे। यांना निवडणूक जिंकायच्या एवढंच माहिती आहे। विकास करायचा असता तर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे यांच्या काळात झाला होता। सिंगापूर जायचं, तिथून आल्यावर सांगायचं काय सुंदर देश आहे। आपला देश का नाही सुंदर होत? आत्महत्या शेतकऱ्यांच्या आता सांगायच्या, ते स्वतः कृषी मंत्री असताना हजारो जगातल्या सर्वात जास्त आत्महत्या भारतात झाल्या आणि म्हणून फार गंभीरपणे घ्यावं असं नाही। त्यांना जेव्हा संधी असते तेव्हा त्या संधीचं सोनं करायचं नाही। मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचाच नाही। कर्नाटक सीमा प्रश्न आता म्हणायचं तेव्हा सोडवायचं का नाही? मग आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं तर एक शब्द महाविकास आघाडीचा नेता बोलत नाही की आम्ही आता कर्नाटक सरकारकडून घेऊन आणतो। तुमचं वजन आहे ना, घेऊन आणा ना कर्नाटक सरकारकडून। आमचं जेव्हा मुख्यमंत्री होता आम्ही तरी त्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात भूमिका घ्यायची। चालू राजकारण आहे। धन्यवाद सुधीरजी, आपण प्रतिक्रिया साम टीव्ही सोबत आपली दिली। तर आपण पाहतोय शरद पवारांनी मोठं विधान केलेलं आहे आणि 50% 75% आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी त्यांनी केंद्राकडे मागणी केली। आताच आपण मंत्री सुधीर मुनगंटीवारांसोबत या संदर्भात बोललो। त्यांनी सांगितलंय की केवळ मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठीच शरद पवारांनी हे विधान केलंय, त्यामुळे त्यांच्या विधानाला जास्त काही लक्ष देण्याची गरज नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत। केवळ विधानसभेच्या तोंडावरती त्यांनी हे केलंय, जेव्हा त्यांच्या हातात होतं, शरद पवारांच्या हातात होतं तेव्हा त्यांनी केलं नाही असं सुद्धा अशी टीका सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। त्यामुळेच आता राजकीय गोटातून महायुतीच्या गोटावरून शरद पवारांच्या या विधानावरती प्रतिक्रिया येणार हे निश्चित आहे। शरद पवारांचं नक्कीच हे मोठं विधान आहे। तमिळनाडूत जे शक्य झालंय ते महाराष्ट्रातही करा अशी थेट मागणी शरद पवारांनी केली आहे। आरक्षणामध्ये
तर आपण शरद पवार नेमकं काय म्हणाले हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहूया. आरक्षणाबाबत आता 50% वर जाता येत नाही. 50% वर जायचं असेल तर संसदेत कायद्याची दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे कायद्याची दुरुस्ती करायला? आता 50% आरक्षण जाऊ दे, 75% ते मिळायला हवं. तमिळनाडूत 78% आरक्षण आहे, मग ते महाराष्ट्रात का शक्य नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे तमिळनाडू शक्य झालं, महाराष्ट्रात का शक्य नाही असं म्हणताना शरद पवारांनी थेट केंद्रात आपण म्हणू शकतो की आव्हान दिलंय. संसदेत जर कायदा पारित केला तर तेव्हाच आरक्षणाची मर्यादा वाढू शकते, 50% मर्यादा 75% होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. आता बाईटद्वारे ऐकूयात की शरद पवार नेमकं काय म्हणाले. की असं आहे की आता 50% वर जाता येते. 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50% आरक्षण आहे, जाऊया 75% एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78% होतं. आरक्षणाचा जो